आणि नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांवर शिंदेंच्या शिवसेनेचा गळ आहे। महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीची चर्चा आहे। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका सुद्धा झाल्यात अशी माहिती सूत्रांकडून मिळते। प्रभागरिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचा आमिष दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी आता हालचालींना वेग आलाय। नाशिकच्या राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता अनेक विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात। योगेश, काय सध्या चाललंय नाशिकमध्ये? तर योगेश यांच्याशी आपला संपर्क झालेला नाहीये, पण आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांवर शिंदेंच्या शिवसेनेनं गळ टाकलेला आहे। त्यांची त्यावर दृष्टी आहे। महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडींची चर्चा त्यामुळे आता सध्या सुरू झाले। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका सुद्धा झालेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, काय नेमकं चाललेलं आहे? शिंदेंच्या शिवसेनेकडून सध्या ठाकरेंच्या नगरसेवकांकडे लक्ष ठेवलं जाते, त्यांना गळ घातली जाते, त्यांच्यामध्ये बैठका सुद्धा झाल्यात असं कळतंय। काय नेमकं घडतंय? खरं आपण जर बघितलं तर ऑपरेशन टायगर नंतर शिंदे सेनेचा आत्मविश्वास हा दुणावला आहे आणि सगळ्याच बाजूला म्हणजे राज्यातले आमदार आणि त्याचबरोबर आता नगरपालिका या लक्ष करण्यात आलेल्या आहेत। नाशिकच्या नगरपालिकेमधले 10 जण आता सध्या टार्गेटवर असल्याचं बोललं जात आहे। गेल्या 8-10 दिवसापासून त्यांना प्रवेश करण्याविषयी गळ घातली जाते आहे। त्यांच्यासोबत एक बैठकही झाल्याचं कळत आहे। मात्र जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर आता शिंदे सेना पूर्णपणे ही ठाकरे सेना संपवण्याच्या तयारीमध्ये आणि खऱ्या अर्थाने शिवसेना करून घेण्याच्या तयारीमध्ये आहे आपल्याला दिसून येते। अगदी, जर पण बैठक झाल्याची माहिती मिळते तर या बैठकीमध्ये कोण कोण नगरसेवक आणि किती नगरसेवक उपस्थित होते आणि काय नेमकी चर्चा त्यामध्ये घडलेली आहे? खरं म्हणजे या बैठकीमध्ये जी काही 12 ते 15 जण या ठिकाणी उपस्थित होते, बोलवण्यात आलं होतं। मात्र 10 जण यामध्ये गळाला लागलेलं असल्याचं बोललं जात आहे। प्राथमिक स्तरावर त्यांनी हो म्हटलेल्याचं पण बोललं जात आहे। त्यामुळे आता नेमकी काय वस्तुस्थिती आहे किंवा काय परिस्थिती आहे हे ठाकरे सेना किंवा ज्यावेळेस नेमकं प्रवेश होईल त्यावेळेसच समजेल। मात्र 10 ते 12 जण आता संपर्कात आहे शिंदे सेनेच्या असं समजतंय। अगदी सर, त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याची सुद्धा पक्षांतरासंदर्भातली चर्चा सुरू आहे। त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी या समोर येतात असं म्हटलं जात आहे। तुम्हाला या संदर्भात काय अपडेट मिळाले आणि तो बडा नेता नेमका कोण आहे? खरं तर आपण बघितलं तर ठाकरे सेनेतले बहुतांशी जे काही नगरसेवक होते, पदाधिकारी होते, हे बरेच जण महापालिका इलेक्शनच्या आधी बरेच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि शिंदे सेनेमध्ये सुद्धा प्रवेश केला होता। आता जे काही उर्वरित आहेत ते सुद्धा एकूणच खासदारांच्या या प्रवेशामुळे धास्तावलेले आहेत आणि ते सुद्धा जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। काही मोठे नेते ज्यांनी शिवसेना ठाकरे सेना ही सध्या इलेक्शन्समध्ये सांभाळली, महापालिका इलेक्शन्स त्यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि त्याचबरोबर जे काही उर्वरित लोक होती त्यांना आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न केला। आता 30 लोक सुद्धा जाण्याच्या वाटेवर आहे असं कळतं आहे। त्यामुळे नेमकं आता कोण कोण यामध्ये सहभागी झालंय हे प्रवेशानंतर स्पष्ट होऊ शकेल। अगदी सर, आपण या ज्या पद्धतीने आता ऑपरेशन टायगर आपण पाहिलेलं आहे, खासदार फुटलेले आहेत, आमदार सुद्धा फुटतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आगामी काळात आता नाशिकमध्ये आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।